सातपुड़ा पर्वत के पायथे में बसा हुआ एक छोटा सा गांव है नया खेड़ा जामड़ा। यहाँ पर 3 समुदाय के लोग रहते हैं, कोरकू, बलई और गौड़ली। इस गांव के परिस्थिति बहुत ख़राब थे। लोग स्थलांतर होते थे, बाहर गांव काम पर जाते थे, गांव पर काम नहीं थे। और जो आजू बाजू के गांव थे, आजू बाजू के गांव के लोग जंगल पर आकर कटाई करते थे और बाहर अंजन गांव, परतवाड़ा ऐसे शहरों में जाकर गांव के जंगलों के गौण वन उपज बेचते थे और गौण वन उपज बेचते थे। और गांव के लोगों को भी कुछ लोग थे हमारे जामड़ा के नया खेड़ा, यहाँ के लोग भी जाते थे और कटाई करते थे उनको देखकर। और इस तरह के काटते हुए हमें 2006 के जो वन अधिकार कानून कायदा है ये मालूम हुए 2010 में। सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर संघर्ष तर पदोपदी आला, पण साधारणतः एक रोजचा जरी संघर्ष असला तरी 3 गोष्टी ज्या आम्हाला जास्ती प्रामुख्यानं आठवतात किंवा लक्षात घेण्यासारख्या आहे। त्यामध्ये एक तर या जंगलावर अतिक्रमण होतं, दुसरं असं की जे तलाव आम्ही बांधतो आहेत त्या तलावामध्ये ते कसे बांधले गेले पाहिजे हे एक दुसरा संघर्ष होता। आणि तिसरा संघर्ष होता की या जंगलावर बाजूच्या शेजारच्या गावाचे धनगर स्वतः येऊन एक दिवस घरच उभी करायला लागली। तर हा संघर्ष आमच्यासाठी जास्ती लक्षात म्हणजे आठवण देणारा राहिलेला आहे। आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत ते फायवीर गावाचं वनहक्क क्षेत्र आहे आणि या वनहक्क क्षेत्रावर पूर्वी हे पूर्ण बॅरन होतं। तर या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन अतिक्रमण केलं होतं। मग लोकांना हे जंगल मिळालं, तर त्यानंतर जंगल मिळाल्यानंतर लोकांनी वनविभागाला विनंती केली की बा आमच्या इथं जंगल किती आहे। तर काही कारण कसं सीताफळाच्या संदर्भात बाहेरगावाच्या लोकांशी वादविवाद व्हायचा, हद्दीबाबत नेहमी वादविवाद व्हायचा, भांडणे व्हायचे। तर त्यामुळे वनविभागाला विनंती केली की आमचं जंगल तुम्ही सीमांकन करून द्या, आमच्या वनहक्क क्षेत्रामध्ये किती जंगल हेक्टर मिळालं आहे। तर लगेच DFO मॅडमना पत्र पाठवलं आणि काही 3-4 महिन्याच्या नंतर ते मोजणी करायला आले। आणि जेव्हा सीमांकन करण्याच्या वेळेस गावातले लोक, माहितगार लोक, मग त्याच्यानंतर फॉरेस्टचे लोक आणि जे गुरे चारणारे जे हे होते लोक, ते लोक, मग त्याच्यानंतर GPS मशीनच्या यंत्राने हे पूर्ण शिवारफेरी केली। शिवारफेरी केल्यानंतर किती हेक्टर जंगल आहे तर ते निश्चिती करून मग त्याच्यानंतर हे जे अतिक्रमण होतं इथचं अतिक्रमण ते काढण्यात आलं। फाइवीर के CFR ज़मीन को लेकर बात कर रहे हैं और एक्चुअल हमारे यहाँ वाटर कंजर्वेशन को ध्यान में रखते हुए बहुत बड़े पैमाने पे कुछ भी नहीं था। मतलब ऐसे थे कि कोई नालों में लगभग बारिश के समय में ही पानी बहती थी और निकल जाता था और इसकी वजह से मिट्टी और बहुत सारी चीज़ें पानी के साथ बह के निकल जाते थे। तो ग्राम सभा ने ये तय किया कि भाई हमको कुछ ऐसे काम करना है जो वाटर कंजर्व के ऊपर, जिसमें अलग काम हुए लेकिन ये थोड़ा सा हमने अलग काम शुरू किया था, जिसमें सीमेंट बंधारे हमने इस साल लेने का प्लान लिया है और काम हमने अपने ग्राम सभा से किया है। तो सीमेंट बंधारे हमने जब काम शुरू किया था तो सरकार के पास हम गए कि भाई हमको सीमेंट बंधारे बनवाना है। तो उन्होंने कहा ठीक है, एस्टिमेट बन गया, सब कुछ हो गया और वो एस्टिमेट की कीमत लगभग 8 से 10 लाख रुपए सीमेंट बंधारे की कीमत उन्होंने तय की। जो हम आज सीमेंट बंधारा देखने जा रहे हैं वो बिल्कुल सरकार से अलग है ग्राम सभा की। हमने सीमेंट बंधारे लगभग 2.5 लाख में बनवाए हैं। तो 2.5 लाख में बनवाने के बाद बहुत सारे प्रशासन अधिकारियों को तो डाउट लगा कि भाई ऐसे कैसे हो सकता है, हमको तो 8 से 10 लाख रुपए सीमेंट बंधारे को लगती है और आपने 2.5 लाख में बानी।
हमने 2.5 लाख में इसलिए भी बांधा है कि ये पैसा ग्राम सभा के पास डायरेक्ट सरकार के पास से आई है। तो हमने फिर हमारे पद्धत से किए, ग्राम सभा की मॉनिटर से किया और कम कॉस्ट में हमने अच्छे से अच्छे बंधारा बांधने की कोशिश किया। और ये बंधारा हम जो ये सीमेंट बंधारा करने गए, यहाँ बिल्कुल पानी नहीं था और पानी सिर्फ बारिश में आता था, बह के निकल जाता था। और आज जो हमको दिखाई दे रहा है बिल्कुल पानी रुका हुआ है और पानी रुकने से आज इसका दूसरा साल है। और पहले साल तो खाली पानी ही था, लेकिन इस साल हमको एक अलग चीज़ दिखाई दे रहा है जो हमने सोचा नहीं था कि पानियों के अंदर अलग बायोडाइवर्सिटी, जो कि इसके पहले और ये कोई हमने प्रक्रिया नहीं की, ये तो कुदरत की प्रक्रिया है जो हमारे लिए बहुत नई है। और हमारी ग्राम सभा के लिए ये प्रक्रिया से हमको एक ये समझ में आ रहा है कि भाई हमारे साथ साथ और भी बहुत सारे वनस्पति इस पर जी रहे हैं। तो ये सीमेंट बंधारा जब हमने बांधने के बाद सरकार को बताई कि भाई हमने सीमेंट बंधारा बांधा है, आप देखने चलिए। तो जब कलेक्टर तक माहिती गई तो आपने ऐसे कैसे बांध लिया, तो उन्होंने लगभग फॉरेस्ट के थ्रू 4 इंजीनियर भेजे इस सीमेंट बंधारा को वॉच करने के लिए कि भाई 2.5 लाख में ऐसे कैसे होते हैं। तो चारों इंजीनियर अलग अलग समय पर आए, चारों इंजीनियर ने देखी, दीवार देखी और उस समय बिल्कुल पानी लपालप भरी थी इसमें। दीवार देखा, कहीं से लीकेज नहीं है, तो उनको लगा ये ऐसे कैसे हुआ। उन्होंने फिर बारीक डॉक्यूमेंट हमारे चेक किए कि भाई ऐसे कैसे आपने सब चीज़ें करवाए। तो सारे चीज़ों में देखने के बाद उनको लगा कि हाँ ये ऐसा हो सकता है। उस समय हमारे यहाँ कलेक्टर भांगर सर थे, उन्होंने जब ये इसका देखा तो उन्होंने कहा यार हम इतने सारे फालतू में पैसा वेस्ट कर रहे हैं सरकार के थ्रू बाकी गाँव में। इनमें सडनली उन्होंने सारे सीमेंट बंधारे नरेगा के मंजूर हुए वाले को रिजेक्ट किए कि भाई इतने महंगे वाले आप मंजूर करो ही मत, पैसा वेस्ट जा रहा है और आप इतने रुपए का फालतू बना रहे हैं। 2.5 लाख में सीमेंट बंधारे होते हैं, उसका उदाहरण पायवीर है। खरं तर एक रात्री साधारणतः 11 वाजता नयाखेडा जांभळा या गावामध्ये गावाला लागून जंगल आहे. गावाला लागून जंगल असल्या कारणाने त्यांच्या मेंढ्या चारण्याचं जे काम होतं या ग्रामसभेनं थांबवलं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की आत्ता आपण कुठे जायचं, या जंगलावर तर आपण इतके वर्ष चारत आलेलो आहे, म्हणून आपला हक्क तिथं प्रस्थापित केला पाहिजे, आपल्याला ते चारायला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ते एक रात्री 11-12 वाजताच्या दरम्यान अगदी 5-6 ट्रॅक्टर घेऊन आणि इलेक्ट्रिक आपल्या सिमेंटचे पोल हे सगळं सामान घेऊन तिथं झोपड्या उभा राहायला आले. आणि हे जेव्हा गावातल्या लोकांना रात्री कळलं तर गावातल्या लोकांनी खोजला संपर्क म्हणजे आम्हाला संपर्क केला आणि आम्ही वन विभागालाही संपर्क केला, इव्हन कलेक्टर साहेबांना आणि DFO साहेबांना संपर्क केला आणि लगेच ही सगळी व्यवस्था आणि ग्रामसभेचे लोक तिथं एकत्रित आलो. त्यांना बोलावलं, त्यांना समजावून सांगितलं वन विभागाने आणि ग्रामसभेने की या ठिकाणी तुम्ही जर घरं बांधली, तुम्ही जर तात्पुरते असे निवारे उभे केले आणि तुम्ही जर आता ऐकत नसाल तर कायमस्वरूपी तुम्हाला 3 महिन्यासाठीच जेलमध्ये जावं लागेल, कारण वन विभागामध्ये 3 महिने तसंही बेल मिळत नाही. आणि हा संघर्ष आम्हाला जास्ती लक्षात ठेवण्यासारखे की एखादी बाहेरचे लोक एवढं सगळं आक्रमण कसं करतात, म्हणजे आपल्याला माहिती नसताना सुद्धा एवढं आक्रमण होऊ शकते आणि आज 50 घरं उभे राहू शकतात एका रात्रीमध्ये. आणि खरं तर भांडण टाळायचं हे महत्त्वाचं होतं आणि ते टाळलं गेलं. आणि वन विभागाची जे बारखडे म्हणून होते RFO, त्यांनी सुंदर काम त्याच्यामध्ये भूमिका निभावली. दुसऱ्या दिवशी लोणारकर नावाचे तहसीलदार होते, तेही आले, त्यांनीही समजावून सांगितलं. आणि हे जंगल या ग्रामसभेचं आहे, नयाखेडा जांभळा या ग्रामसभेचं आहे आणि ते इतके दिवसापासून चराईबंदी करतात आहे, कुऱ्हाडबंदी करतात आहे, त्यांच्या वनाला आग लागू देत नाही, तिथं ते वनीकरण करतात आहे, त्याची जोपासना करतात आहे, त्याला पाणी देतात आहे. तर ही जी जबाबदारी आणि कर्तव्य आहे हे एवढ्या चांगल्या रीतीने पार पाडतात आहे. त्याच्यामुळे इतरांचा कोणाचा हक्क आहे आणि जेव्हा आपण हक्क दाखवतो त्यावेळेला आपली काही कर्तव्य पण असतात. तर बाहेरच्या या मंडळींची आपण कुठली कर्तव्य असं समजायचं, त्यांचा या वाढण्यामध्ये, विकासामध्ये, जंगल संवर्धनामध्ये कोणता सहभाग राहू शकतो, हा प्रश्न परत ग्रामसभेला पडतोच ना. की राखायचं ग्रामसभेनं, वाढवायचं ग्रामसभेनं, लावायचं ग्रामसभेनं, देखरेख करायची ग्रामसभेनं आणि फक्त चारायसाठी दुसऱ्यांनी यायचं. तर ही भूमिका ग्रामसभेला कदापि पटली नाही, म्हणून त्यांनी सगळ्यांच्या सहकार्यानं हे अतिक्रमण एक प्रकारचं थांबवलं. सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर जे जंगल उभं करण्याचं काम झालं, याच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची पाणलोट क्षेत्राची जी कामं झाली, त्याच्यामुळे काय झालं की तलाव बांधले गेले,
सिमेंट बंधारे बांधले गेले, त्याच्यामुळे पाण्याची जी पातळी होती ती वाढली आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे जे पिण्याच्या पाण्याची अडचण होती ती कमी झाली. या सगळ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये पाण्याच्या टाक्या तयार झाल्या. ये जो पानवट हमने बनाए जंगलों में जानवर के लिए, जैसे जानवर कहीं बाहर खेती में जाते खेती वाले उनको त्रास देते, तो हमने कहा के जंगल के जानवर है तो भाई बाहर ना जाते हुए वो अपने जंगल में पिए और उनको कोई त्रास ना हो. ये दगड़ी जाली बंधारा है और इसे केम योजना अंतर्गत बनाया गया और इस तरह के जाली बंधारे पूरे जंगल में 16 बनाया गया. 16 जगह से 16 बनाया और ऊपर सीसीटीवी वैट के भी काम हुआ है. वो सीसीटीवी वैट और ये जाली बंधारे के कारण आज यहाँ पर पानी है और 4-5 साल पहले यहाँ पानी भी दिखाई नहीं देता था. आज यहाँ पानी स्टोर हो रहा है, म्हणजे जंगल में पानी जैसे पाणी आडवा पाणी जिरवा का काम हो रहा. आम्ही जे जंगलामध्ये जे पानवटे तयार केलेले आहेत तर ते पानवट्यांना पाणी देण्यासाठी आम्ही हे जे सोलर युनिट इथं बसवलेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही हे पाणी त्यांना पानवट्याला सोडत असतो. शेतीला पाणी पुरवठा जो मिळायचा नाही तो पण याच्यामधून होऊ शकला. अनेक बोरवेलला पूर्वी पाणी नाही राहायचं, ते पाणी बोरवेलमध्ये आलं आणि ज्या संत्र्याच्या बागा आहे किंवा इतर पिकं आहे यांनाही पाणी मिळालं. आणि गावाचा एकंदरीत जो विकास आहे, इवन आत्ता आपण घरोघरी गेलो तर या 6 वर्षामध्ये वेगवेगळी फळांची झाडं जी लोकांना स्वतःला पाहिजे आहे, लिंबू असो, आवळा असो, चिंच असो किंवा पपई असो किंवा पेरू असो, या त्यांना जे पाहिजे, इवन नारळाचं झाडसुद्धा कोणाला पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण या कार्यक्रमातून दिलेलं आहे महाराष्ट्र जनुकोशा, की तुमच्या आवडीचं जर झाड तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते व्यवस्थित राखाल. ये तिकाड़ी का घास है और ये घास एमजीबी प्रकल्प के अंतर्गत महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प के अंतर्गत लगाया गया है. 7000 झाड़ गवत और इस गवत के उपयोग इसके तेल बनाया जाता है और ये तेल बनने के बाद में जो छोटे बच्चे हैं, बालक एकदम 1 साल तक, उनके मालिश के लिए उपयोग किया जाता है. आज लिंबू, पेरू, डाळिंब, पपई, फणस, जांभूळ, चिंच, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या. आज प्रत्येकाच्या घरोघरी, घराच्या मागे परसबागेमध्ये ही सगळी झाडं आपल्याला दिसतात. आणि ज्या वेळेला हे काम सुरू व्हायचं होतं त्यावेळेला गावांमध्ये अशी कुठलीही झाडं नव्हती. तर ही खूप चांगली गोष्ट या कार्यक्रमांमधून साध्य करता आली.